चालू असताना सुद्धा आदिवासींकडे लक्ष नाही. त्याची मोठी शोकांतिका. 40 कोटीमध्ये हा रोजंदारी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा पगार होत होता आणि शासनाने ही प्रक्रिया राबवली. ह्या ताई बसायचे कोटी 75,55,000 रुपयाची ही प्रक्रिया राबवली. म्हणजे बहुत शासनाची त्यांनी म्हणलं की आम्ही काटकोरपणे बचत करून आम्ही ही निर्णय आम्ही आले तिथे निवेदन द्यायचं होतं. निवेदन म्हणण्यापेक्षा सक्रिय पाठिंबा म्हणून आमचा लढा काय आहे माहितीये, प्रायव्हेटायझेशन का नको, खासगीकरण केले की यांच्या बापाची हे होती सुरुवात. आम्ही पण तेच मत होणार की सेंट्रलाइज किचनही बंद करा. जे आश्रमशाळेमध्ये होतं त्या आश्रमशाळेमध्ये ते पुन्हा नव्याने. आणि बघा याच्यावर मी स्वतः स्पेशल सायन्सचा सब्जेक्टचा माणूस आहे. एकमेव आदिवासींचे पालक तिकडे जाऊ आपण 15 नाही जाणार. तुम्ही तुमचा विषय घेऊन 100% आंदोलनात येऊ शकता, काही अडचण नाही. कारण तुमचा विषय मुलांसाठीच आहे. मुलांसाठी आम्ही लढतो मुलांसाठी. कुठे वेगळा आहे? बरोबर ना? बरोबर कुठे नाही.